बर्थडे काका काका म्हण नुसतं कॉंग्रॅच्युलेशन्स कर. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका ना. काकाचो लाडका तो काकाचो. नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सहर्ष स्वागत करते. आणि आता तुम्ही बघितलाच असताना तो पहिला व्हिडिओ लावला तो माझं पुतणं लहान, सगळ्यात लहान आपलं. आणि त्याच्या खालोखाल आता पुतणिया, पण ती अजून लय लहान. तो सकाळी चिल्लो माका विश करूक बघितला असतानाच. हो आमचो पितू सकाळी चिल्लो हॅपी बर्थडे करता काका, हॅपी बर्थडे. शाळेत गेलो ना तर तुम्ही बघितलाच असताला. तर आज हा माझा बड्डे, तर आपण एका वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतलो. तर आता आम्ही सगळे म्हणजे ही बघा, ही वहिनी माझी बायको, भावाची जरा घराकडे काम करता तो बघा तिकडे. गवंडी काम करता, म्हणजे कधी करूक नाही आयुष्यात, पण आता करता. तर तो आता हैसर असा. आणि आम्ही आता चाललो शाळेत. तर शाळेत जाऊन आपण काय करतलो तर तुमका थयच जाऊन सांगतोय. तर चला बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो, आपली शाळा जवळच असल्यामुळे मी चलतच चाललंय. आणि एक वेगळं आनंद भेटता आपल्या शाळेत जेव्हा चलत जातो तेव्हा. कारण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा सगळे असे बॅगे वेगे मारू पाठी आणि चलतच जाऊ. आणि ही वाट नव्हती तेव्हा, लय आतमधनं वाट होती आणि खूप असं जंगल होता. आणि त्या जंगलात एक पायवाट होती, पायवाट, त्या वाटेने आम्ही जाऊ. तर चला आता तुमका दाखवते शाळेकडे गेल्यावरती. आपण आता शाळेकडे पोहोचलो. बघूया सर आणि तयारीतच असतले गेल्या गेल्या. मित्रांनो बघा, ही असं आपली मराठी शाळा. बऱ्यापैकी आता चांगला काम शाळेचा आपल्या झालेला. आणि बघा, ह्यो माझो चड्डी मित्र वर्ग मित्र माझो पहिल्यापासूनचो. बघा सगळी पोरगी आता इकडे बसली आहेत. सेलिब्रेशनची तयारी झालेली आहे. वा, मोठा काय काय केला नाही या सर आहेत. आणि यांच्याशीच आपला पहिला बोलणं आला. बड्डे आपल्या शाळेत जो सेलिब्रेट करतो त्याच्याबद्दल थँक्यू सर. माझो बड्डे या आपल्या शाळेत होता त्याच्याबद्दल. आणि मी पण सर हो सर. बघा सगळ्यांका खाली बसवले नाही, तयार केलेली आहे. 5 जानेवारी 2026 आजच्या दिवशी आमच्या गेलं 2025 हे शैक्षणिक वर्ष आणि आपल्या शाळेच्या इतिहासातील एक 90वं वर्ष असं होतं की गौरवशाली गाथा आपण यशोगाथा सादर केली, लोकांना दाखवली. आणि त्या अनुषंगाने आमचा एक उपक्रम होता आणि त्याची सुरुवात आदरणीय समीर नलावडे साहेब यांच्या वाढदिवसापासून होते की माजी विद्यार्थ्यांचा वाढदिवस आपल्या प्रशालेमध्ये व्हावा, की जेणेकरून तुम्हाला देखील त्याच्यामधून आपल्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज कोणत्या पदावरती काम करत आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, या सगळ्याची आपल्याला माहिती व्हावी. या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या प्रशालेच्या वतीने सर्वप्रथम आपल्याला नलावडे साहेब खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो आणि दीर्घायुष्य मिळो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय माइंडकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आपल्याला आमच्या प्रशालेच्या वतीने शुभेच्छा द्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 5 जानेवारी 2026 परवाच आपला 21 डिसेंबरला जो कार्यक्रम झाला त्याचं सगळं शूटिंग व्हिडिओ यूट्यूबला जो टाकलेला आहे यांनी टाकलेला आहे. तुम्ही सर्वांनी बघितलेला असणार. एवढा मोठा कार्यक्रम झाला. तुम्हाला माहिती आहे हे शूटिंग वगैरे कसं करतात, काय करतात, थोडी कल्पना आहे. पण ते यूट्यूबला वगैरे टाकणे किंवा काय करणे हे जे काम आहे ते असं वेगवेगळ्या विषयांवर अशी वाचा फोडण्यासाठी किंवा वेगवेगळे विषय सोशल मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काम करतात ते हे आपले माननीय श्री समीर नलावडे आणि यांचा 30 संपून त्यांना 31व्या वर्षात ते आज पदार्पण करत आहेत. आणि त्यांचा 31वा वाढदिवस आज आपल्या शाळेत साजरा होतोय. आपल्या शाळेत अतिशय चांगले असे उपक्रम झाले. त्याच्यात यंदापासून आम्ही सुरू केलेला हा
उपक्रम म्हणजे माझी विद्यार्थ्यांचे वाढदिवस कळत न कळत काय होईना बऱ्याच माझी विद्यार्थ्यांना आपण ह्या ग्रुपवरून शुभेच्छा देऊ शकतो. आताच आमचा विषय झाला, सर म्हणाले की ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांची अशी जानेवारी महिन्यातले फेब्रुवारी महिन्यातले माझी विद्यार्थ्यांचे आपण त्याच्यात शुभेच्छा देऊ शकतो. अशी एक त्यांनी कोर्स केला परवा, त्याच्यातून त्या PDF ते आपल्याला होऊ शकतं असं ते सर म्हणाले. जसे विद्यार्थ्यांचे तुमचे आम्ही वाढदिवस करतो तसं त्यांचा पण वाढदिवस त्यांना पण वाटलं आपला वाढदिवस शाळेत व्हावा. आपण मागे सामंत काकांचा वाढदिवस केलेला माहिती आहे ना, आठवत आहे का तुम्हाला सगळ्यांना? हां, तसेच हे एक आपल्या शाळेचे आपल्या गावचे माजी विद्यार्थी आहेत शाळेचे, तसेच गावचे ग्रामस्थ आहेत आणि आपल्या भारत देशाचे एक नागरिक आहेत, होय की नाही, आपल्या गावचे सुपुत्र आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं. त्यांना दीर्घायुष्य आयुर आरोग्य चांगलं मिळो, पुढचं त्यांचं सर्व जीवन अतिशय चांगलं सुखकारक हो, ही माझी त्यांच्यासाठी शुभेच्छा आहे. आणि त्यांनी जे आपलं कार्य आखलेलं आहे, जे काही कर्तव्य करतात त्या कर्तव्यात त्यांना अधिकाधिक यश मिळो. पहिल्यांदा मी त्यांचा एक व्हिडिओ बघितलेला, आमचे माहीत काका माळ करत होते आणि त्या मायाचा व्हिडिओ त्यांनी टाकलेला. मी असंच युट्यूबला काहीतरी चालत असताना मग मी ते म्हटलं हा माळाचा व्हिडिओ आणि काकांचा आवाज येत होता. मग पुढे मी बघत गेले तर ह्यानी हा व्हिडिओ केलेला होता. मग माझ्या लक्षात आलं की ह्यानी कोणाच्या तरी घरातला व्हिडिओ काका माळ करत होते आणि तो व्हिडिओ म्हणजे अशा काही ज्या आठवणी असतात त्या कितीतरी वर्ष आता काका आपल्यात पण नाहीयेत, पण कधीतरी आम्हाला आठवण आली तर सुद्धा आपण तो व्हिडिओ बघू शकतो. म्हणजे ह्या व्हिडिओतून किंवा युट्यूबला टाकलेल्या सगळ्या त्या ह्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की त्यावेळची माणसं कशी काम करत होती. अजूनही लोकांना काकांची खूप आठवण येते. तशी ह्यानी एक ती आठवण म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी जपून ठेवलेली आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ह्यांचे व्हिडिओ बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ते छोटे छोटे विषय आहेत. हे विषय काय आपण पूर्वीच्या काळी असे म्हणजे बाहेर कुठे आपण प्रसारित करत नव्हतो, पण आता काही छोट्या छोट्या विषयातून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त युट्यूब मार्फत मार्गदर्शन मिळू शकतं. आणि तसं हे चांगलं कार्य करतात. आणि हे असे जुने व्हिडिओ आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत ज्या माहीत नसतात. एखाद्या माणसाची आठवण, एखादा माणूस हे काम कसं करत होता याच्याविषयी जर आम्हाला माहिती घ्यायची झाली आपल्याला तर त्या युट्यूब मार्फत ती कृती किंवा ती माहिती असेल ती करू शकते. तसं त्यांनी म्हाळाचं जे होतं युट्यूबचा हे व्हिडिओ काकांचा तो त्यांनी एक केलेला आहे, तो त्यावेळी मी बघितलेला होता. नंतर मग ते आमच्याकडे इथे येतात जातात, त्यामुळे मला माहिती आहे की ते व्हिडिओ करतात, युट्यूबला टाकतात. त्यामुळे त्यांचं हे जे कार्य आहे ते अधिकाधिक जास्तीत जास्त प्रसारित होत प्रसिद्ध होत आणि त्याच्या कामाला गतीला चालना मिळून जास्तीत जास्त चांगले नागरिक किंवा भारत देशाचे चांगले आपल्या गावचे विद्यार्थी सुद्धा चांगले घडावेत अशी माझी एक इच्छा आहे ती मी व्यक्त करते. आणि आज त्यांना भरपूर शुभेच्छा देऊ. आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. सुरुवात फक्त आम्ही जरा वाट बघण्यासाठी आम्ही शुभेच्छांचा कार्यक्रम सुरू केला आणि म्हणजे मी आज भरपूर त्यांना शुभेच्छा देते. ते यशस्वी होत, आपल्या कर्तव्यात त्यांना यश प्राप्त हो आणि सगळीकडे त्यांचं नाव लौकिक हो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि थांबवते. घेऊ शकतो खूप बदल केला होता. आता नव्याने कार्यक्रमाला सुरुवात करतो. अगोदर आम्ही तोपर्यंत नलावडे सर यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहे की आज 5 जानेवारी 2026 आदरणीय समीर नलावडे यांचा 31वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय बाबूराव गावडे, या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय माहिमकर मॅडम, या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय दाभोसकर मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमच्या शाळा व्यवस्थापनच्या सदस्य नलावडे मॅडम आणि मॅडमचं नाव कसं स्वरा मॅडम, आमच्या समीर नलावडे यांच्या पत्नी, माझे सहकारी शिक्षक फाले सर, त्यानंतर आदरणीय कुंदन परब आणि विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदम शाब्दिक स्वागत करतो. आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो की मॅडमने आता आपल्या भाषणामध्ये त्यांच्या शुभेच्छांमध्ये सांगितलं की ते एक युट्यूबर आहेत. युट्यूब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युट्यूबवरती गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गावचे आपण व्हिडिओ बघतो, पण पडव्याला एक ओळख समीर नलावडे यांनी दिलेली आहे की पडव्यामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे सण असतील, उत्सव असतील, तर ते जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलंय की असं कोणीतरी त्या क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे आपल्या त्यांनी
फार मोठं हे काम आहे की त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून युट्यूबवर एक होणं आणि सक्सेस होणं. आणि ही साधी गोष्ट नाही की इथे आपल्याकडे फार तंत्रज्ञान वगैरे मिळण्यासारख्या किंवा शिकण्यासारख्या सुविधा इथे उपलब्ध नसताना देखील अपुऱ्या सुविधेतून स्वतःची प्रगती करून घेणं ही मोठी गोष्ट आहे. आणि अतिशय सुंदर म्हणजे अगदी मोठ्या व्हिडिओ शूटिंगच्या कॅमेऱ्याला लाजवेल अशा प्रकारचं शूटिंग ते करतात. मला पण ना कल्पना नव्हती. म्हणजे मी जेव्हा तुम्ही व्हिडिओ आमचा टाकल्यानंतर पहिल्यांदा बघितलं ओपन करून आणि मी एकदम भारावून गेलो एवढ्यासाठी की मला हे जे बघता आलं नव्हतं कारण आम्ही तिथे बसून होतो. मग ते जेवण कसं बनवत होते, आजूबाजूला नेमकं काय होतं, तयारी कशी चाललेली, गाणी केव्हा नेमकी कोणती चालू होती, म्हणजे आम्ही इतकं त्यात होतो व्यस्त की बाजूला लागलेलं गाणं पण आम्हाला ऐकायला येत नव्हतं आम्हाला की कोणतं गाणं चालू आहे. आणि ते बघून त्रयस्थ माणसासारखं बघताना जो काय आनंद मिळाला की आम्ही एवढी त्यांनी तयारी दाखवली, मंडप कसा सजला, जेवणाची तयारी कशी चाललेली होती, लगबग कशी चालू होती कार्यक्रमाची. आणि हे आज ऐकलं नाही पण इथे बाकी खरं तर जास्त होतं. मग त्यांना कमेंट पडल्या आपल्या ग्रुपवरती की जे लोक इथे येऊ शकले नाहीत त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे असल्याचा आम्हाला फील आला, म्हणजे आनंद मिळाला. आणि ओरिजिनल अगदी ते मालवणीत बोलतात त्यामुळे असं वाटतं की आपण आपल्या गावातच आहोत. ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि तुम्ही खरोखर तुम्हाला खूप खूप धन्यवाद की आमचा कार्यक्रम साता समुद्रापार तुम्ही पोहोचवला. आणि ओरिजिनल जशाच तसं कोणत्याही प्रकारचं एडिट नाही त्याच्यामध्ये, सगळे क्षण सगळे आवाज आजूबाजूचे लोकांपर्यंत पोहोचले आणि खरोखर त्यांना फील आला की बरोबर आपण खरोखरच गावात पोहोचलोय. तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ह्या जो क्षेत्र निवडलेला आहे आणि काम करताय त्या क्षेत्रामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आणि वेगवेगळी युट्यूबची काय बटन असतात ती तुम्हाला मिळो आणि आम्हाला लवकरच मिळू दे आणि आम्हाला ते बघायला तुमची प्रगती झालेली आवडेल. कारण तुम्ही आमचे माजी विद्यार्थी आहात. आम्हाला अभिमान आहे की तुम्ही असं एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि तुमच्या बरोबर आमच्या सगळ्या गावाची प्रसिद्धी तुम्ही करताय. सगळ्यात पहिल्यांदा आमची शाळा सगळीकडे पोहोचली आणि लोकांचे हिरलोक वगैरे सगळ्या ठिकाणावरून फोन आले की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला युट्यूबला आणि मग कळलं. तर तुमच्या या कर्तृत्वासाठी आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. यानंतर मी या प्रशालेतील आमचे आदरणीय फादे सरांना विनंती करतो की ते आपल्याला शुभेच्छा देतील. सर्वांना नमस्कार. आज या 2026 या नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांनी संकल्प केला की या वर्षात आपण माजी विद्यार्थ्यांचे वाढदिवस आपल्या प्रशालेमध्ये साजरे करायचे. आणि त्यासाठी त्या वर्षातला पहिला वाढदिवस आदरणीय नलावडे सर यांचा आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय माईंकर मॅडम, माजी मुख्याध्यापक आदरणीय दाभोसकर मॅडम आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय गावडे सर, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आदरणीय नलावडे मॅडम आणि ज्यांचा आज वाढदिवस साजरा करतो आहोत ते नलावडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि आपले अजून एक माजी विद्यार्थी कुंदन परब सर आणि आपल्या शाळेचे पदवीधर शिक्षक आदरणीय कसालकर सर आणि तुम्ही सर्व बालमित्रांनो, आपण आज त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, त्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ दे आणि त्यांना आरोग्य संपूर्ण असं दीर्घायुष्य लाभू दे. आणि याही पुढे आमच्या शाळेचं नाव त्यांच्या हातून अजूनही त्याला प्रसिद्धी मिळू दे, प्रचार होऊ दे आणि त्या प्रसिद्धीतून प्रचारातून आपल्याला पण फायदा मिळणार आहे. तो म्हणजे नवीन नवीन सुविधा आपल्याकडे येतील, नवीन दाते आपल्याकडे येतील, नवीन लोक आपल्याला भेटतील. त्यातून आपल्याला अजून काही ज्या भौतिक सुविधा असतील, भौतिक असतील किंवा अजून शैक्षणिक असतील त्या प्राप्त होतील. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, आमच्या प्रशालेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. दाभोसकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सरांना शुभेच्छा. आपण इथे सर्वजण समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. खरोखर हा म्हणजे जो उपक्रम आहे तो चांगला उपक्रम आहे की आपण आपल्या शाळेतल्या मुलांचा वाढदिवस शाळेत करतो, परंतु गावातील जे माझे विद्यार्थी ज्या शाळेतून शिकून गेले त्या विद्यार्थ्यांचा आज आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा करणे. आमच्या मुलांना बिस्किट किंवा चॉकलेट मिळतात
म्हणून वाढदिवस साजरा करतो असं नाही, पण हा एक उपक्रम आहे चांगला. म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही शाळेपर्यंत येता, शाळेतील मुलं काय करतात हे तुम्ही पाहता. म्हणजे आपण मुलांबरोबर एक थोडा का वेळ असेना तो आपण घालवतो आणि त्याचा आनंद आपल्याला सुद्धा मिळत असतो. आणि आज हा तुमचा ह्या नवीन वर्षातला पहिला वाढदिवस आणि तो आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करतोय. तुमचे ते नेहमी आम्ही युट्यूबवर तुमचे हे पाहत असतो व्हिडिओ, खरोखर चांगले व्हिडिओ असतात. ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही काय तुम्हाला ओळखत नव्हतो आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आमच्या गावाने पडव्या गावातील माणूस आहे पण मी त्याला बघितलेलं नाही आणि नंतर माझ्या समोर ज्यावेळी आला हा समीर नलावडे आणि त्या दिवसापासून खरोखर आम्ही त्यांचे नेहमी युट्यूबवर टाकलेले सगळे व्हिडिओ आम्ही पाहत असतो. आणि तुम्ही असं पुढे पुढे चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही गावात जाता, वेगवेगळ्या ठिकाणी जाता, तिथे व्हिडिओ करता. असं व्हिडिओ करून ज्यावेळी तुम्ही पाठवाल तेव्हा तुमची आणखी याच्यापेक्षा प्रगती हो एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जावं एवढीच शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वर्षात. या पदावरून ज्येष्ठपणे आपल्या सर्वांना आणि आदरणीय समीर सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी दोघांनाच संधी मिळणार आहे कारण वेळ फार कमी आहे. कोण आहे ना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मधून? एकाने यायचं पटकन. खाली मान नाही घालायचे. आता आपण असं आहोत मान ताट करून फिरलं पाहिजे. हा असं ते यांचा वाढदिवस आहे. त्यांना सर्वप्रथम सर्वांतर्फे व माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उपस्थित सर्व मान्यवर अध्यक्ष व समिती सदस्य यांचे स्वागत. आज समीर नलावडे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज आपल्या माजी विद्यार्थी माननीय श्री समीर नलावडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना पुढील वाटचाली दीर्घ आयुष्य लाभो व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. अजून कोण इच्छुक? 5 जानेवारी 2024 ह्या दिवशी आज समीर नलावडे यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझे ते काका आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या वाटचालीला दीर्घ आयुष्य लाभो ह्यासाठी मी प्रार्थना करते. मला आपल्या ज्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की माझी विद्यार्थी संघाचं एकत्र येऊन म्हणजे माझी विद्यार्थ्यांना शाळेत आणायचं आणि त्यांचं कार्यक्रम करायचा, त्यांना आपल्याकडून काही सन्मान द्यायचा, गेट टुगेदर करायचं अशी नेहमी भावना असणार आहे. आणि खरोखरच त्या भावनेतून ते आमच्या शाळेत माझी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पण झाले. म्हणजे जे आपल्या मनात असतं ना ते तसं घडत जातं. अशी एक अज्ञात शक्ती आहे. आपण चांगल्याचा ध्यास धरला तर चांगलं नक्की घडणार. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या दाभोस्कर मॅडम आहेत. त्या नेहमी सांगतात त्या बोलतात तसं करतात आणि तसं होतं. आणि खरी गोष्ट आहे की आपण जर पॉझिटिव्ह गोष्ट समोर ठेवून केली म्हणजे मी पास होणार म्हटलं तर तुम्ही पास होणार. आणि मनात ठरवलं मला अभ्यास येतच नाही तर तो कधीच येणार नाही. तुम्ही नेहमी म्हणता मला पाणीच येणार नाही. आपण शाळेत तुमचं सगळं येतं आणि घरी गेल्यावर तुम्हाला येत नाही. तर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती आमच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय बाबूराव गावडे यांची. त्यांच्या व्यस्त कामातून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तर मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आदरणीय समीर नलावडे यांना शुभेच्छा द्या. आजच्या या समीर नलावडे यांच्या 30व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाचे सर्व सन्मान्य मान्यवर आणि माझे सर्व शिक्षक वर्ग आणि त्याचप्रमाणे आजचे वाढदिवसाचे सत्कारमूर्ती सन्माननीय नलावडे साहेब. आजच्या या वाढदिवसाचा आज पहिल्या वर्षातील आपल्या 2026 मधला पहिला वाढदिवस आपल्या या शाळेमध्ये आपण साजरा करतो. माजी विद्यार्थ्यांचं त्यांनी आपली एक इच्छा होती ती पूर्ण करते आणि त्याला त्यांच्यापासून ही सुरुवात होते.
प्रत्येक विद्यार्थ्याने असा माझे विद्यार्थी जे होऊन गेलेले असतात त्यांनी आपल्या शाळेकडे पाठी वळून बघावं आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी आपल्या शाळेला भेट देऊन मुलांच्या समोर यावं आणि शाळेला काहीतरी आपल्या हाताने भेटवस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा करावा. बाहेर आपण खूप पार्ट्या वगैरे करून वाढदिवस साजरा करतो, पण तो वाढदिवस साजरा करणं आणि शाळेत येऊन एखादी भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करणं म्हणजे एखाद्या शाळेचे रूट कुठेतरी आपण व्यक्त करणं हे एक भावना असते आणि ती आज समीर नलावडे यांच्यातून निर्माण होते आणि पहिली सुरुवात होते. त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आज 31व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपला वाढदिवस पहिल्यांदा शाळेमध्ये साजरा करतायत आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या मुलांकडे आपलं एक यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून त्यांची प्रगती झाली हेही त्यांच्या मुलांच्याही लक्षात येईल आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांनाही समजेल की आपला वाढदिवस त्यांनी शाळेच्या मुलांजवळ जाऊन साजरा केला आणि ते चांगला उपक्रम राबवला. याबद्दल त्यांनाही खूप कमेंट देतील अशी आशा आहे. परंतु आता पुढील वाटचालीसाठी त्यांना ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यात पुढील जी काय यूट्यूबचे चॅनल आहे त्यांच्या अगदी भरपणे चालवून आणि त्यांची इच्छा मनोकामना परिपूर्ण हो आणि त्यांना उदंड आयुष्याने निरोगी आरोग्य लाभो अशा पद्धतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. वतीने या ठिकाणी आदरणीय नलावडे सरांचा वाढदिवस आदरणीय दाभोसकर मॅडम. मित्रांनो, आपला जो बड्डे सेलिब्रेट करतो होतो तो तर करून झालेलो आहे, पण आता मेन कार्यक्रम म्हणजे बड्डेच्या निमित्तानं जो मेन कार्यक्रम होतो माझ्या मनात, तो कार्यक्रम म्हणजे आपण वृक्ष लागवड. आपल्या शाळेसाठी आपण झाडं लावायची. आजूबाजूचा जो परिसर आपल्या दिसतं इकडे झाडं तर असत, रानटी झाडं आहेत भरपूर, पण तरी पण आपण थोडीशी झाडं लावायची, कारण हे जो एरिया तो जरा जास्तच ऊन वगैरे असतं, त्याच्यामुळे आपण जरा थोडीशी झाडं लावूया. त्यानिमित्तानं मी वड, पिंपळ अशी म्हणजे दीर्घायुष्य असणारी झाडं, म्हणजे जास्त लाईफ जगणारी, म्हणजे मी जरी नसलं तरी माझ्या पाठी नाव काढतील अशी झाडं ही आपल्या शाळेत लावची आहेत आणि सर वगैरे आपले हेल्प करतात, पोरगे पण. तर आपण हे आता वड लावतलो त्या जागेत आणि आपण त्या बाजूक बघू शकतो त्या कॉर्नरला आपण पिंपळ लावतलो. माझ्या उपक्रमानुसार जर कोण प्रेरणा घेऊन झाडं वगैरे आणत असत तर त्याच्यासाठी जागा वगैरे आपण नियोजित केलेले आहेत. त्या जागेनुसार आपण ती झाडं लावू शकतो. सरांका विचारा कशी झाडं लावायची आहेत, कोणती झाडं लावायची आहेत, सरांका विचारून नक्कीच आपण आणून देऊ शकतो झाडं वगैरे.
तर ह्यो एक चांगला उपक्रम म्हाका वाटलो आणि मी तो पहिल्यांदाच आपल्या शाळेत करू गेलो आहे. तर सरांनी आणि आपलं बड्डे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केलेलोच हा तुम्ही आता बघितलात. तर म्हाका असंच सांगूचा की तुमचं सुद्धा बड्डे जर करूचो असत सेलिब्रेट तर सरांशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा, आपला ग्रुप वगैरे असा आणि नक्कीच शाळेत येऊन भेट देऊन साजरा करा बड्डे. पोरे बघा खूप मेहनत करतात आपल्या शाळेसाठी आणि झाडं लावण्यासाठी. फक्त माती ओढतोय हा. खरी मेहनत या पोरग्यांची खड्ड वगैरे मारूक मदत करतात. चले चला. नंतर आळा करूया. तर आता एक झाड आपला वडाचं झाड लावून झालेला आणि आपण आता दुसरा झाड असं लावतो त्या म्हणजे पिंपळ. इकडे पाठी विहीर वगैरे आहे बघू शकता. एरिया केवढं मोठं आहे, त्याच्यात बरीच झाडं लागू शकतात. पण सरांका विचारून त्या नियोजन त्यांचं जसं असत त्याप्रमाणे झाडं आणून द्यावं. तर बघा मित्रांनो खरी मेहनत तर या पोरग्यांची आहे. ते माका खड्डे वगैरे खणून देतात आणि मी फक्त लावता काम करते. मग कारण मी कपडे जरा बाहेर जायच्या दृष्टिकोनातून घालून दिलं आहे त्याच्यामुळे, नाही तर मी खरं खाल्लं असतं. खणूक काय नाही. चला चला. सर स्वतः हे करता. हे आमच्या शाळेतले यंग सर आहेत सगळ्यात आणि मुलांसाठी एक प्रेरणादायी स्रोत म्हणून हरकत नाही आपल्या शाळेतून. खूप मेहनती आहेत सर. काठी लावली ना सर बरोबर काठी लावली ना मग तर बरोबर सपोर्ट दिला पाहिजे त्याला. सपोर्ट देऊ. तर ही गावातली मुलं आहेत ना म्हणून ह्यांका ना काय सांगूची गरजच लागत नाही ना. पण हीच जर आपली बाहेर गावात असतील तर अशी नाही होत. ते बाळांना बाजूला का पाणी घालू देते काका. चालून ठीक आहे.
मातीत पाणी राहतच नाही, कारण का कसा सुकलेली जमीन आहे ना, त्याच्यामुळे पटकन खाली जातं.